रामदेव गल्ली आणि कुंभार गल्लीतील भरधाव वाहनांना लगाम घालण्याची मागणी. नगरसेविका डॉक्टर स्मिता कुंभार यांचे नगरपंचायतीला निवेदन. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने गतिरोधक आणि प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी. आजरा शहरातील रामदेव गल्ली आणि कुंभार गल्ली येथे भरधाव वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून या दोन्ही ठिकाणी तातडीने वाहतूक नियंत्रणासाठी गतिरोधक बसवण्यासह आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी नगरसेविका डॉक्टर स्मिता कुंभार यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की दोन्ही गल्ल्यांमधील रस्ते तीव्र उताराचे असल्याने वाहनांचा वेग नियंत्रणाबाहेर जात आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास सतत धोका निर्माण होतोय. एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. रामदेव गल्लीमध्ये आठवडा बाजार भरत असल्याने व्यापारी, ग्राहक आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र पावसाळ्यात गटारातील पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने पावसाचं पाणी थेट रस्त्यावरून वाहतं. त्यामुळे संपूर्ण रस्ता जलमय होऊन व्यापारी, ग्राहक आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागत असल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही गल्ल्यांमध्ये रबरी गतिरोधक बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. गतिरोधकांमुळे वाहनांचा वेग नियंत्रणात राहील, अपघाताचा धोका कमी होईल, तसेच पावसाच्या पाण्याचा वेग कमी होऊन त्याचा गटारात निचरा होण्यास मदत होईल, असं डॉक्टर स्मिता कुंभार यांनी स्पष्ट केलं आहे. याशिवाय संबंधित तांत्रिक अधिकाऱ्यांकडे यापेक्षाही अधिक प्रभावी उपाययोजना उपलब्ध असल्यास त्यांचाही अवलंब करून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावं अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत सार्वजनिक बांधकाम उपविभाग आजरा येथील उपअभियंता यांनाही पाठवण्यात आली असून संबंधित विभागांनी तातडीने पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होतीये. निवेदन देताना नगरसेविका डॉक्टर स्मिता कुंभार, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर कुंभार, अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक परशुराम बामणे, माजी नगरसेवक किरण कांबळे, नौशाद बुड्ढेखान तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.